विद्यार्थी मित्रांनो, BA फायनलच्या 5व्या सेमिस्टरमधील राज्यशास्त्राच्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी या तासिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण 5व्या सेमिस्टरमध्ये युनिट नंबर 1 हा शिकत आहोत, ज्याचं टायटल आहे नेतृत्व अर्थात लीडरशिप। आणि लीडरशिप ही संकल्पना आपण अभ्यासत असताना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये नेतृत्वाचं महत्त्व काय आहे ते आपण अभ्यासलं। नेतृत्वाची भूमिका, त्याचा रोल या विविध क्षेत्रामध्ये काय असतो ते सुद्धा आपण अभ्यासलं। नेतृत्वाची व्याख्या सुद्धा आपण पाहिली की नेमकं नेतृत्व आपण कशाला म्हणायचं, नेतृत्व ही कन्सेप्ट कशा पद्धतीने डेव्हलप झाली, विविध क्षेत्रात तिथं कसं महत्त्व प्राप्त झालं, विविध विचारवंतांनी नेतृत्व या संकल्पनेची कशी व्याख्या तयार केली, नेतृत्व या संकल्पनेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती, अशा विविध गोष्टींचा अभ्यास आपण या अगोदरच्या तासांमध्ये केलेला आहे। आज आपण एका नवीन टॉपिकला नेतृत्व या संकल्पनेमध्ये प्रारंभ करत आहोत आणि या नवीन टॉपिकचं नाव आहे, त्याचं टायटल आहे नेतृत्वाचे आधारभूत घटक। नेतृत्वाचे आधारभूत घटक अर्थात बेसिक फॅक्टर्स ऑफ लीडरशिप। म्हणजेच आपण जसं सुरुवातीला बघितलं की नेतृत्व ही संकल्पना अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, जरी नेतृत्व या संकल्पनेचा अभ्यास हा आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात म्हणजेच लोकशाहीच्या युगात मोठ्या प्रमाणात करण्यात येत असला तरी सुद्धा बेसिकली नेतृत्व ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अगदी प्राचीन काळापासून म्हणजेच मनुष्य रानटी जीवन जगत असतानापासूनच, रानटी डोळ्यांच्या स्वरूपात मनुष्य जीवन जगत असतानापासूनच ती अस्तित्वात आहे। आणि केवळ देशाच्या, राष्ट्राच्या किंवा राज्याच्या दृष्टीनेच ती महत्त्वाची आहे असं नाही, तर सामाजिक क्षेत्रामध्ये नेतृत्व या संकल्पनेचं महत्त्व आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्थिक विकासाच्या दृष्टीतून नेतृत्वाची संकल्पना महत्त्वाची असते। राजकीय क्षेत्रात तर आपण तिचा अभ्यास करतो आहोतच, कारण राजकीय क्षेत्र हे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक असो, आर्थिक असो, सांस्कृतिक असो, कोणते क्षेत्र असो त्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करत असते आणि म्हणून राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाची संकल्पना अधिक व्यापक आहे असं आपण म्हटलं तरी चालतं। अगदी प्राचीन काळामध्ये आपल्या मानवी समूहातील सदस्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करणं, त्यांचा विकास करणं, त्यांच्यामध्ये एक प्रकारची व्यवस्था निर्माण करणं, या दृष्टिकोनातून आपण नेतृत्व या संकल्पनेचा अभ्यास आपण करत होतो। आणि या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्राचीन काळामध्ये नेतृत्व नेमकं कसं विकसित होतं याचा अभ्यास झाला नाही, पण आधुनिक काळामध्ये नेतृत्व ही कन्सेप्ट कशा पद्धतीने विकास पावते, नेतृत्व घडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, नेतृत्व निर्माण होण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते, आणि असंही ते नेतृत्व तयार झालं की त्याच्या सामाजिक मान्यतेसाठी आणि स्वीकृतीसाठी सुद्धा कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, हे आपल्याला नेतृत्वाच्या आधारभूत घटकांमध्ये समजून घ्यायचं आहे। साधारणपणे कोणत्याही एखाद्या कुटुंबाचा जो विकास आहे, त्या कुटुंबाची जी प्रगती आहे ती त्या कुटुंबातील एखाद्या ठराविक कर्त्या व्यक्तीच्या नेतृत्वामुळे होत असते। जर संबंधित संयुक्त कुटुंबातील व्यक्ती, जी कर्ती व्यक्ती आहे, ती जर दूरदृष्टीची असेल, अधिक कल्पक असेल, तिच्याजवळ वेगवेगळ्या कल्पना असतील, तर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊन ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण अशा प्रकारचा विकास करू शकते। एवढंच नाही तर अशा विकासामुळे त्या संबंधित कुटुंबाला आणि त्या कुटुंबातील नेतृत्वामुळे समाजामध्ये, गावामध्ये, देशामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचा स्थान निर्माण होतं। उदाहरणार्थ शरद पवारांसारखे नेतृत्व निर्माण झालं, पर्यायाने शरद पवारांच्या कुटुंबाला देशामध्ये, राज्यात नाही तर देशामध्ये सुद्धा एक प्रकारची मान्यता मिळाली। मग RR पाटलांचं नेतृत्व असेल किंवा आपल्या अवतीभोवती जे छोटे मोठे नेतृत्व आहेत, नेते आहेत, त्याचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल। आणि अशा नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती
इतर सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळे असतात म्हणून आपण त्यांना असामान्य असं म्हणतो। सामान्य माणसांपेक्षा त्यांच्यामध्ये काही ठराविक गोष्टी वेगळ्याच रूपाच्या असतात। त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वर्तन या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांच्यामध्ये इतर सामान्य माणसांपेक्षा एक वेगळा फरक असतो। आणि म्हणून आपल्याला नेतृत्व निर्माण होण्यासाठी किंवा ते घडण्यासाठी, त्याचा विकास होण्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत ठरतात ते आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, एक काळ होता की असं म्हटलं जातं की नेता हा जन्मावा लागतो, म्हणजे तो बाय बर्थ नेता हा जन्मावा लागतो, नेता घडवता येत नाही। जसं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व हे जन्मावा लागतं, म्हणजे तशा प्रकारचा नेता हा जन्माला आला तरच तो पुढे येऊ शकतो। महात्मा गांधीसारखा नेता जन्मावा लागतो। तसंच लोकमान्य टिळकांनी आपण बघितलं तर तसं नेतृत्व जन्मालाच आलेलं असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व हे सुद्धा जन्मावं लागतं। म्हणजेच काही व्यक्ती ह्या जन्म घेता क्षणीच आपल्या आयुष्यात स्वतःची प्रगती करत असताना एका अर्थाने समाजाचं, आपल्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींचं हे नेतृत्व करायला लागतात। आणि बेसिकली अगदी प्रारंभापासूनच ते अधिक साहसी असतात, दूरदृष्टीचे असतात, बोलक्या असतात, त्यांना इतरांमध्ये मिसळणं चांगलं वाटतं, इतरांच्या कार्यात सहभागी होणं चांगलं वाटतं, इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणं चांगलं वाटतं। आणि त्यांचा तो एक व्यक्तिमत्वाचा पिंड असतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक असतो। आणि त्यामुळे अशा व्यक्तींचा आधार समाजातील अनेक लोकांना वाटतो आणि मग ती व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते। आणि ज्यावेळेस अशी व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते त्यावेळेस निश्चितच ती व्यक्ती त्या समाजाचं नेतृत्व करते असं आपल्याला म्हणावं लागतं। जसं की आपण बघितलं की नेत्या या संकल्पनेचा नेमका अर्थ काय, तर नेता म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या इच्छेनुसार ती इतर व्यक्तींच्या वर्तनामध्ये, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, त्यांच्या इच्छेमध्ये बदल घडवून आणू शकते। म्हणजे इतर हजारो लाखो व्यक्तींच्या इच्छेमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असलेली व्यक्ती, लाखो व्यक्तींच्या, हजारो व्यक्तींच्या वर्तनात, त्यांच्या कृतीमध्ये, त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये बदल घडवून आणण्याची जी क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये असते त्या व्यक्तीला आपण नेता असं म्हणतो। प्राचीन काळापासून ही संकल्पना जरी विकसित असली आणि इथं महत्त्व जरी वाढत असलं तरी आधुनिक लोकशाहीच्या युगामध्ये नेतृत्व या संकल्पनेला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जर लोकशाही शासन पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये चांगल्या प्रकारचे नेतृत्वाचे गुण असतील तर पर्यायाने ती लोकशाही शासनाच्या काळामध्ये राजकारणात अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकते। म्हणजे तिला एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्म घेण्याची गरज नाही, तुमच्याकडे नेतृत्वाचे गुण असले पाहिजे मी तुम्ही हे सगळं करू शकता। म्हणून अगदी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या विविध राजकीय नेतृत्वांचा अभ्यासकांनी अभ्यास केला आणि मग असं नेतृत्व विकसित होण्यासाठी, ते निर्माण होण्यासाठी, ते घडण्यासाठी, समाजात त्याचा स्वीकार करण्यासाठी, समाजाला मान्यता मिळण्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत ठरतात याची मांडणी सुद्धा अभ्यासकांनी केलेली आहे। त्यापैकी पहिला घटक आपण पाहतो आहे की जो आहे प्रतीक किंवा चिन्ह। म्हणजेच अगदी हा जो घटक आहे हा घटक प्राचीन काळापासून मान्यता पावलेला आहे। म्हणजे आधी त्याला महत्व आहे पण प्राचीन काळापासून या घटकाला अत्यंत मान्यता प्राप्त झाली आहे, प्रतीक किंवा चिन्ह। अगदी आपण प्राचीन काळात जर विचार केला तर जी व्यक्ती प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा किंवा मध्ययुगीन काळाच्या पूर्वीमध्ये सुद्धा आणि क्रांतियुगीन पूर्व काळामध्ये सुद्धा जी व्यक्ती समाजाचं किंवा राज्याचं नेतृत्व करत होती त्या व्यक्तीचा पेहराव इतरांपेक्षा वेगळा असायचा। मग तिच्या डोक्यावर राजमुकुट असेल, तिच्या हातामध्ये काही ठराविक स्वरूपाची कडे असतील की जी सामान्य व्यक्तींना परिधान करण्याचाही अधिकार नसतो, कारण नेतृत्व करणारी व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते, ती असामान्य असते। आणि म्हणून तशा प्रकारच्या काही प्रतीकांचा, काही चिन्हांचा स्वीकार करण्याचा, त्यांना धारण करण्याचा, त्यांना अंगावर चढवण्याचा, अंगावर ठेवण्याचा एक अधिकार त्या संबंधित व्यक्तीला असतो। जसे की आपण रामायण किंवा महाभारताची मालिका बघितली तर राजाच्या डोक्यावर मुकुट असतो, राजपुत्रांना तो मुकुट नंतर जेव्हा ते राजे होतात तेव्हा त्यांना तो घालता येतो, त्यांचा राज्याभिषेक होतो। म्हणजे राजमुकुट ज्या व्यक्तीच्या डोक्यावर असेल ती व्यक्ती त्या समाजाची नेता म्हणून त्या काळामध्ये ओळखली जायची आणि समाज अशा व्यक्तीच्या राज्य समारंभानंतर संबंधित व्यक्तीला स्वीकारायची। म्हणून प्राचीन काळातील किंवा मध्ययुगीन काळापर्यंत व्यक्तीच्या डोक्यावर असलेला राजमुकुट जो आहे तो त्या संबंधित व्यक्तीच्या नेतृत्वाला एक प्रकारची अधिमान्यता प्राप्त करून देत होता आणि पर्यायाने त्या संबंधित व्यक्तीचं नेतृत्व
हे समाजात स्वीकारलं जायचं, समाज त्याला मान्यता द्यायचा आणि पर्यायाने त्याच्या आदेशांचं किंवा त्याच्या म्हणण्याचं पालन सुद्धा त्या काळामध्ये केलं जायचं. किंवा मग आधुनिक काळामध्ये प्रतीकांबरोबरच चिन्ह आलेली. या चिन्हांचा वापर करून सुद्धा संबंधित व्यक्तीच्या नेतृत्वाला एक प्रकारची अधिस्वीकृती, एक प्रकारची अधिमान्यता ही समाजामध्ये प्राप्त करून देता येते. उदाहरणार्थ आपल्या अवतीभोवतीचं उदाहरण आहे की आपल्या गावामध्ये जे पोलीस स्टेशन असतं त्या पोलीस स्टेशनचा मुख्य ठाणेदार असतो, ज्याला आपण PI म्हणतो, पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टरची जी वर्दी आहे ती वर्दी खाकीची, त्यांच्या डोक्यावरची कॅप, त्यांच्या हातामध्ये असलेली लाल छडी, हे ती संबंधित अधिकारी व्यक्ती इतर पोलिसांपेक्षा वेगळी आहे हे निश्चित करत असते. तो फरक आपल्याला दिसतो. म्हणजे पोलिसांची वर्दी वेगळी असते, तर PIची म्हणजे ठाणेदाराची वर्दी वेगळी असते. आणि ठाणेदारापेक्षा सुद्धा डिस्ट्रिक्टचा जो पोलीस सुपरिटेंडंट असतो, अधीक्षक असतो, SP असतो, त्याची वर्दी सुद्धा त्यांच्यापेक्षा म्हणजे ठाणेदारांपेक्षा वेगळी असते. पर्यायाने या अधिकार पदावरील व्यक्तिमत्वाचा फरक त्यांना पाहता क्षणी, त्यांची वर्दी पाहता क्षणी आपल्या लक्षात येऊन जातो. याशिवाय लष्करात मोठ्या हुद्द्यावर असलेले एखादा अधिकारी असेल, त्याच्यामध्ये कर्नल असेल किंवा मेजर असेल, लेफ्टनंट कर्नल असेल, सैन्याचा प्रमुख असेल, या सगळ्यांच्या रँकनुसार त्यांच्या वर्दीमध्ये फरक असतो. त्यांच्या खांद्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे बिल्ले असतात, प्रतीका असतात आणि जेवढे ते अधिक असतील तेवढे त्या संबंधित अधिकाऱ्याचा दर्जा हा वरचा असतो असं आपण समजत असतो. आणि त्याच्याकडे तशा प्रकारचे प्रतीका असल्या कारणाने त्याचे सहकारी आणि समाज सुद्धा त्याचं नेतृत्व हा स्वीकारत असतो. म्हणून तुम्ही इमॅजिन करा की चिखलीमध्ये ठाणेदार, पोलीस स्टेशनचा जो ठाणेदार आहे तो सिव्हिल ड्रेसमध्ये आहे आणि तो मोटरसायकलवर फिरतोय. कोणी त्याला घाबरणार नाही, कोणी त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. त्याने जर कोणाला आदेश दिला की ही गाडी इथून हलवा, गोंधळ करू नका, तर लोक म्हणतील की हा कोण आहे सांगणार. परंतु जर समजा तोच अधिकारी, तोच पोलीस स्टेशनचा ठाणेदार हा वर्दीमध्ये असेल, डोक्यावर त्याचे कॅप असेल, हातात काठी असेल, तो कारमध्ये आला असेल, त्याच्या कारवर लाल दिवा असेल, तर पर्यायाने ती गाडी उभी राहता क्षणी गोंधळ करणारे लोक आपोआप पळतील. कारण काय? कारण पोलीस स्टेशनच्या पोलीस कारवर असलेला लाल दिवा हा त्याच्या अधिकार संपन्नतेचा, त्या नेतृत्वाचा एक प्रकारचा प्रतीक असतो. आणि ते नेतृत्व किंवा त्या संबंधित व्यक्तीच्या आज्ञाते किंवा आदेशांचं पालन करण्याच्या लोकांची मानसिकता असते की नाही, हा मोठा अधिकारी व्यक्ती आहे आणि त्याला तो अधिकार आहे. म्हणजे एका अर्थाने आपण त्याचं नेतृत्व हे स्वीकारत असतो. राजकारणामध्ये जर आपण बघितलं तर पॉलिटिकल पार्टीला विविध स्वरूपाची चिन्ह असतात. जसं आपण पाहतो की BJPचं कमळ आहे, काँग्रेसचं पंजा आहे, शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे, समाजवादी पक्षाची सायकल आहे, मायावतींच्या BSPचं हत्ती आहे. ही जी चिन्ह आहे ही त्या त्या पॉलिटिकल पार्टीची प्रतीक आहे एका अर्थाने. आणि म्हणून त्या चिन्हांमुळे आपली एक प्रकारची आत्मीयता त्या संबंधित पॉलिटिकल पार्टीशी, त्या नेतृत्वाशी जुळत असते आणि पर्यायाने आपण त्या पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांचं नेतृत्व एका अर्थाने स्वीकारत असतो. आणि म्हणून प्रतीक किंवा चिन्ह जी आहे ती नेतृत्वाचा एक अत्यंत महत्त्वाच्या प्रकारचा आधारभूत घटक आहे. तो केवळ आधुनिक काळापासून नाही तर प्राचीन काळापासून सुद्धा तो अस्तित्वात आहे. प्रतीक बदलले असतील किंवा त्या चिन्हांचा वापर बदलला असेल, काही काळाच्या ओघामध्ये कालबाह्य झाले असतील, परंतु काळाच्या ओघामध्ये नवीन नवीन प्रतीक सुद्धा समोर आलेली आहेत. जसे की भारतात एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा झेंडा असतो, एखाद्या पक्षाचा लाल असतो, एखाद्या पक्षाचा तिरंगा असतो, कम्युनिस्टांचा लाल झेंडा असतो. ही त्याची प्रतीकं आणि त्यातून मग नेतृत्वाच्या संकल्पनेला एक प्रकारची कन्सेंट किंवा ती मान्यता किंवा अधिमान्यता आपण प्राप्त करत असतो. नंबर 2 दुसरा घटक आहे उत्तम वक्तृत्व शैली. एक काळ होता प्राचीन काळामध्ये राजाला काही भाषण करावं लागत नव्हतं, पण राजशाही संपली, मध्ययुगीन काळ संपला, मग लोकशाहीचं युग आलं. मग या लोकशाहीच्या युगामध्ये जी व्यक्ती अधिक बोलकी आहे, आपला म्हणणं आपल्या अनुयायांच्या गळी अत्यंत चांगल्या पद्धतीने उतरवू शकते, अशी जी व्यक्ती आहे की जिच्याकडे उत्तम वक्तृत्व शैली आहे, आपल्या हजारो लाखो अनुयायांना आपल्या वक्तृत्वाद्वारे भुरळ घालणं, त्यांना आपलंसं करणं, आपलं म्हणणं किंवा आपल्या आदेशांचं पालन करायला त्यांना भाग पाडणं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचा जोश निर्माण करणं, त्यांना प्रेरित करणं, यासाठी संबंधित नेत्यांची वक्तृत्व शैली ही उत्तम असणं अत्यंत आवश्यक आहे. असं म्हणतात की वक्ता दश सहेसु
म्हणजे 10,000 एखादी व्यक्ती वक्तापर्यंत असते. म्हणजे वक्ता हा सुद्धा जन्मावा लागतो. जसा नेता हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसं वक्ता हा सुद्धा जन्मावा लागतो. पण प्रत्येकाच वेळी तो जन्मावा लागतो असं नाही. तर वक्तृत्वाची काही गुण, काही वैशिष्ट्य जर तुमच्यामध्ये असतील नॅचरली, तर तुम्ही त्यांना प्रयत्नपूर्वक विकसित करू शकता. म्हणून आपण पाहतो बऱ्याच वेळेस एखादा मुलगा हा लहानपणापासून, एखादी मुलगी लहानपणापासूनच भाषण चांगल्या प्रकारे करते, आपल्या भाषणाला इतरांना प्रोत्साहित करते, इतरांची वाहवा मिळवते, इतरांकडून प्रशंसा प्राप्त करते. पण काही व्यक्ती, काही मुलं, काही मुली अशी असतात की आपल्या आयुष्याच्या प्रारंभीच्या काळामध्ये ते फारसे वक्तृत्वाच्या बाबतीत प्रभावी नसतात. पण हळूहळू अभ्यासाद्वारे त्यांनी आपलं वक्तृत्व आणि अनुभवाद्वारे आपलं वक्तृत्व इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं असतं की त्यानंतर ते उत्तम किंवा उत्कृष्ट अशा प्रकारचे वक्ते म्हणून सुद्धा नावारूपाला येतात. आणि म्हणून जर राजकीय नेत्याजवळ चांगल्या प्रकारची वक्तृत्व शैली असेल तर पर्यायाने त्यांचे फॉलोअर्स मोठ्या संख्येत वाढू शकतात, त्यांच्या पॉलिटिकल पार्टीला मोठ्या संख्येने समर्थन प्राप्त होऊ शकतं. म्हणून राजकीय नेत्याकडे उत्तम अशा प्रकारचं वक्तृत्व असणं अत्यंत आवश्यक आहे. चांगली बोलण्याची कला त्याला अवगत असावी, शब्दांची फेक त्याला जमली पाहिजे, आवाज चांगला असला पाहिजे. त्यावेळेस असा नेता ज्याच्याकडे वक्तृत्व उत्तम आहे तो संसद सभागृह गाजवू शकतो. त्याचबरोबर जाहीर सभेमध्ये त्याच्या भाषणाला गर्दी खेचली जाते. बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, इंदिरा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या नेत्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. आणि आज जरी सोशल मीडिया असलं तरी सोशल मीडियावर कोणत्या व्यक्तीचं भाषण आहे आज जर आपण म्हटलं तर मग त्या व्यक्तीच्या भाषणासाठी सोशल मीडियावर ओपन केलं जातं, ते पाहिलं जातं. पण जर वक्ता हा प्रभावी नसेल तर त्याच्या भाषणाला गर्दी पण होत नाही, त्याचं कोणी ऐकत पण नाही आणि त्याचं म्हणणं कोणी ऐकत सुद्धा नाही आणि त्याच्या म्हणण्यानुसार कोणी वागत सुद्धा नाही. म्हणून उत्तम किंवा उत्कृष्ट अशा प्रकारची वक्तृत्व शैली ही नेत्यासाठी असणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 3, तिसरा घटक आहे अभ्यासू वृत्ती. केवळ उत्तम वक्तृत्व शैली असून चालत नाही. उत्तम वक्तृत्व शैली आहे परंतु तुमचं वाचन नसेल, तुमच्याकडे अभ्यासाचे रेफरन्सेस नसेल बोलत असताना, तर पर्यायाने उथळ पाण्याला खळखळाट फार अशी गत ती राजकीय नेतृत्वाची होऊ शकते. म्हणून एखाद्या तुम्ही फटाके फोडल्यासारखं, लोकांची करमणूक करण्यासारखं एखादं भाषण करून लोकांची वाहवा मिळवू शकते, पण ती तुमच्या गल्लीत मिळवाल, जास्तीत जास्त तुमच्या गावामध्ये मिळवाल, तुमच्या मतदारसंघात मिळवाल. परंतु जर तुम्हाला देशातील, राज्यातील, जगातील विविध बुद्धिमंत व्यक्तींना, पत्रकारांना, अभ्यासू साहित्यिकांना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना जर प्रभावित करायचं असेल, त्यांना जर तुमचा फॉलोअर बनवायचा असेल, म्हणजे ग्रामीण भागातील अशिक्षित व्यक्तींना केवळ तुम्ही करमणुकीचं भाषण केलं तर ते तुमचे होऊन जातील. पण देशातील किंवा समाजातील जागतिक पातळीवरील जे तज्ज्ञ व्यक्ती असतात, विविध क्षेत्रातल्या ज्या बुद्धिमान व्यक्ती असतात, जे पत्रकार असतात, साहित्यिक असतात, लेखक असतात, त्यांना जर तुमचे अनुयायी तुम्हाला बनवायचे असतील, त्यांना जर तुमचा फॉलोअर तुम्हाला बनवायचा असेल, तर तुमचा अभ्यास आणि तुमचं वक्तृत्व त्यांच्यापेक्षा अधिक सरळ असलं पाहिजे. म्हणून जेव्हा एखादा नेता सभागृहात किंवा एखाद्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तो भाषण करतो, त्यावेळेस भाषण करत असताना जर त्याच्या बोलण्यामध्ये विविध अभ्यासकांचे रेफरन्सेस असतील, त्याच्याविषयीची मांडणी पद्धतशीर असेल, तर पर्यायाने जागतिक पातळीवरील विविध देशांच्या राजकीय नेत्यांना, जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर विविध देशांच्या पत्रकारांना, विविध क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तींना सुद्धा तो आपल्यासा करू शकतो, त्यांना प्रभावित करू शकतो. आणि त्याच्या त्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि प्रभावी अशा प्रकारच्या वक्तृत्व शैलीमुळे तो केवळ त्याच्या मतदारसंघात नाही, केवळ त्याच्या राज्यात नाही, केवळ त्याच्या देशात नाही, तर जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तो अधिक प्रसिद्ध होऊ शकतो. आणि अशा अभ्यासू नेतृत्वाला मग अनेक जाहीर सभांमध्ये किंवा अनेक ठिकाणी मागणी असते. सभागृहात सुद्धा आपल्या राजकीय पक्षाच्या वतीने एखाद्या विषयावर बोलायचं असेल, एखाद्या विषयाची मांडणी करायची असेल, विरोधी पक्षाच्या म्हणण्याला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल किंवा तुम्ही विरोधी पक्षात असेल तर सत्ताधारी पक्षाला धारेवर धरायचं असेल, तर अशी अभ्यासू व्यक्ती जर तिच्याकडे चांगले रेफरन्स असतील, तिचं वक्तृत्व चांगलं असेल, तिचा अभ्यास चांगला असेल, तर त्या संबंधित व्यक्तीची जी पॉलिटिकल पार्टी आहे आणि त्या पॉलिटिकल पार्टीचं जे नेतृत्व आहे तेच अशा व्यक्तीला मुद्दामून पुढे आणते की नाही, तुम्ही या, तुम्ही बोला, तुम्ही हा विषय मांडा, तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकता. आणि मग आपोआपच तुमच्या नेतृत्वाला
सभागृहात मान्यता मिळते, देशात मान्यता मिळते. अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता ज्याला कोणत्याच रूपाची पार्श्वभूमी नव्हती, परंतु आपल्या अभ्यासामुळे, कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, परंतु आपल्या अभ्यासामुळे, सुषमा स्वराज आपल्या अभ्यासामुळे, आपल्या रेफरन्सेसमुळे त्यांनी आपलं स्वतःचं एक स्थान राष्ट्रीय राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा निर्माण केलं आणि आपली स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या महाराष्ट्रातील RR आबा असतील, त्यांचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. शरद पवार साहेबांचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. असे अनेक नेते तुम्हाला आजूबाजूला सापडतील जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, जर तुम्ही निरीक्षण केलं की ज्यांना कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती, परंतु केवळ त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना राजकारणात मोठं स्थान मिळालं. यातलं एक मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल की डॉक्टर मनमोहन सिंग जे माजी पंतप्रधान होते, त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नव्हता, पण 1990-91ला जेव्हा काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं, सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या, राजीव गांधींची हत्या झालेली होती, त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोणी करावं म्हणून त्यांना अर्थमंत्री बनवलं गेलं. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि ते अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्या कामानंतर काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलं की ही व्यक्ती पंतप्रधान पदासाठी अधिक लायक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नरसिंहराव नंतर त्यांनी 2 टर्म म्हणजे 10 वर्ष देशाचं पंतप्रधान पद भूषवलं. कशाच्या भरोशावर? केवळ अभ्यासू वृत्ती आणि चांगल्या प्रकारची वक्तृत्व शैली यामुळे देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होऊ शकले. यावरून आपल्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीची अभ्यासू वृत्ती ही त्या व्यक्तीचं नेतृत्व विकसित करण्यामध्ये कशी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर नंबर 4 जो चौथा पॉईंट आहे, अभ्यासू व बुद्धिमान सल्लागार म्हणजे नेतृत्वाचा प्रमुख आधार, बेसिक प्रिन्सिपल्स, बेसिक फॅक्टर ऑफ लिडरशिप मध्ये आपण चौथा पॉईंट पाहतोय, ज्यामध्ये अभ्यासू व बुद्धिमान सल्लागार. ज्यावेळेस एखादी व्यक्ती मोठ्या पदावर जाते, राजकारणात ती मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पडते, त्यावेळेस प्रत्येकच वेळेस तिला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल असं नाही, प्रत्येकच वेळेस ती अभ्यास करू शकेल असं नाही, आणि ती अभ्यासही करत असेल तरी प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान तिला मिळेलच असं नाही, किंवा प्रत्येक क्षेत्रातलं वाचन ती करू शकेल किंवा प्रत्येक क्षेत्रातलं वाचून तिला समजू शकेल असं पण नाही. अशा स्थितीमध्ये उत्तम नेतृत्व घडण्यासाठी किंवा विकसित होण्यासाठी संबंधित व्यक्तीने आपल्याजवळ अत्यंत अभ्यासू आणि बुद्धिमान असे सल्लागार विविध क्षेत्रातले बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. जो राजकीय नेता विविध क्षेत्रातील अशी बुद्धिमान आणि अभ्यासू सल्लागारांची टीम आपल्याजवळ बाळगतो, तो नेता अधिक प्रभावी समजला जातो. ही आधुनिक लोकशाही युगाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की नरेंद्र मोदी सारखा नेता सभागृहात कोणत्याही विषयावर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडतो. इंदिरा गांधी सारखं व्यक्तिमत्व विविध विषयावर आपले मत मांडायचे. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की हे व्यक्ती राजकारण करतात, सभागृहात असतात, ऑफिसमध्ये असतात, विविध सभांमध्ये जातात, मग या विविध विषयांचा अभ्यास करतात तरी केव्हा, हा प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एखाद्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जायचं असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं भाषण ते करतात, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना ते प्रभावित करतात. उदाहरणार्थ एखादा आर्थिक स्वरूपाचा कार्यक्रम असेल, एखाद्या उद्योगाचा कार्यक्रम असेल, उद्योगाचं उद्घाटन असेल आणि त्या ठिकाणी किंवा संरक्षण क्षेत्रातील एखादा कार्यक्रम असेल आणि त्या ठिकाणी जर समजा संबंधित मिनिस्टर गेला असेल तर तो मिनिस्टर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे जर त्या क्षेत्राच्या तज्ज्ञ व्यक्ती बसलेले असतात, हे राजकारणातले मोठे म्हणून यांचे हस्ते उद्घाटन असतं, मग तिथे गेल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करायचं असतं, पण मग त्या क्षेत्रातलं नॉलेज तर त्यांना तितकं नसतं. मग आपल्या त्या क्षेत्रातील जो तज्ज्ञ सल्लागार आपला असतो त्याच्याकडून त्याचं ड्राफ्टिंग करून घेतलं जातं, तो विषय समजून घेतला जातो आणि त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तिथल्या तज्ज्ञ व्यक्तींना सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. पण केवळ उत्तम सल्लागार असून चालत नाही. उत्तम सल्लागारांनी मला विषय पटवून सांगितला तरी मला तो मांडता आला पाहिजे, म्हणजे ती कॅपॅसिटी माझ्यामध्ये सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. पण तरी सुद्धा उत्तम आणि बुद्धिमान अभ्यासू अशा प्रकारचे सल्लागारांची टीम जर आपण आपल्याजवळ ठेवली तर आपल्याला विविध क्षेत्रातलं जे ब्रीफिंग आहे, जे टिप्पण्या आहेत ते मिळू शकतात आणि मग त्यामुळे आपण त्या विषयावर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, आपल्या देशाची बाजू मांडू शकतो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो आणि मग संबंधित नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत चांगल्या प्रकारची मान्यता किंवा चांगल्या प्रकारची स्वीकृती प्राप्त होते. आपण बघितलं की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्यांना अनुभव नव्हता, पण पंतप्रधान झाल्यानंतर
राष्ट्रीय पातळीवर तर विषयांची मांडणी ते चांगल्या पद्धतीने करतातच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण बघितलं असेल की विविध देशांच्या भेटीवर तेव्हा जेव्हा ते जातात त्यावेळेस तिथे गेल्यानंतर त्यांचं तिथलं भाषण सुद्धा तितकंच प्रभावी होतं. जगातील मातब्बर देशांचे मातब्बर नेते त्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊन असतात की नरेंद्र मोदी काय म्हणतात. नॉट ओन्ली नरेंद्र मोदी, मग अटल बिहारी वाजपेयी असतील, इंदिरा गांधी असतील, आपल्याला कोणत्याही एका पॉलिटिकल पार्टीचं समर्थन करायचं नाही किंवा कोणत्याही एखाद्या नेत्याचं गुणगान या ठिकाणी गायचं नाही, पण आपण नेतृत्वाच्या विकासातील जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो फॅक्टर म्हणून आपण नोंद घेत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक प्रभावी आणि मोठ्या राजकीय नेत्याजवळ विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची, अभ्यासू व्यक्तींची, त्या त्या क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तींची एक टीम असते आणि त्या टीमच्या सल्ल्याने, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनात तो नेता हा नेतृत्व करत असतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत असतो. त्यानंतर नंबर 5, सुसंवादाची क्षमता, कम्युनिकेशन स्किल. म्हणजे सुसंवादाची क्षमता, कम्युनिकेशन स्किल ही नेत्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा एखाद्या नेत्याजवळ आपल्या अन्वयांशी, आपल्या जनतेशी, आपल्या पक्षातील सहकार्यांशी सुसंवाद साधण्याची क्षमता नसेल प्रभावीरित्या, तर त्या नेतृत्वाला मान्यता मिळणं कठीण असतं. या ठिकाणी उदाहरण द्यायला नको, पण तरी सुद्धा तुम्हाला समजेल अशा प्रकारचं उदाहरण जे आपण सध्याच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये पाहतो की राहुल गांधी खूप प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा आपल्या पक्षातील नेते आणि आपल्या पक्षातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधण्याची क्षमता पाहिजे त्या स्वरूपात त्यांच्याकडे नसल्या कारणाने काँग्रेस पक्षात उभारी घेत नाही. आणि मग त्याचा परिणाम आपण बघितला की 15 दिवसापूर्वी काँग्रेसमधील मातब्बर वरिष्ठ अशा प्रकारच्या 23 नेत्यांनी थोडीशी बंडखोरी केली आणि त्याच्यावर थोडा गोंधळ काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर, काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर निर्माण झाला. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षाचं, एखाद्या समूहाचं नेतृत्व करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते, तुमच्या पक्षातील नेते यांच्यामध्ये सुसंवाद साधू शकले पाहिजे. ते स्किल तुमच्याकडे असले पाहिजे, त्यांना तुम्ही एकत्रित बांधू शकले पाहिजे, त्यांना प्रोत्साहित करू शकले पाहिजे, त्यांना प्रेरणा तुम्ही देऊ शकले पाहिजे, त्यांना तुम्ही संघटित करू शकले पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक असतं कम्युनिकेशन स्किल. म्हणजे ज्या व्यक्ती आपल्या नसतात त्यांना सुद्धा आपलं फॅन बनवता येतं जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असेल तर. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन स्किलचा बेनिफिट काय होतो की सर्वसामान्य माणूस तुमच्यापर्यंत त्याचा घराणा घेऊन येतो. तो आल्यानंतर तो काय म्हणतो ते तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, ते ऐकून घेऊन त्याची नोंद करता आली पाहिजे, त्याची समस्या सोडण्यात त्याला तुम्ही प्रॉमिस करता. ते समस्या सोडण्यासाठी प्रॉमिस केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएला सांगता, म्हणजे नेता पीएला सांगतो, पण नंतर त्या व्यक्तीचं काम झालं किंवा नाही हे सुद्धा नेत्याकडून त्याचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे. जर एखादा नेता ते फॉलोअप घेऊ शकला आणि ते काम झाल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला फोन करून जर सांगितलं गेलं की तुम्ही अमुक अमुक दिवशी अशा आले होते, तुम्ही अमुक काम सांगितलं होतं, ते तुमचं काम झालेलं आहे, तर तो संबंधित माणूस जो तुमच्याकडे घराणे घेऊन आला होता, त्याची समस्या घेऊन आला होता, या वेल कम्युनिकेशनमुळे तो त्याच्या पूर्ण आयुष्यभर त्याचं कुटुंब, त्या कुटुंबातील व्यक्ती तुमच्या फॉलोअर बनतात, तुम्हाला ते सातत्याने समर्थन करतात. म्हणून प्रॉपर कम्युनिकेशन स्किल हे जर नेत्याजवळ असेल तरच आणि तरच त्या नेत्याचं नेतृत्व हे टिकू शकतं, अधिक विकसित होऊ शकतं. तसंच स्वतःला ओळखण्याची क्षमता, नो युअरसेल्फ. आपल्याही सगळ्यांच्या बाबतीत असं बऱ्याच वेळेस घडतं की आपल्यामध्ये गट्स खूप असतात, आपल्यामध्ये क्षमता खूप असतात, पण आपण आपल्यातल्या क्षमतांना कधी ओळखलंच नसतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे स्वतःतील जे गट्स आहेत, स्वतःतील ज्या क्षमता आहेत, स्वतः जे गुण आहेत, स्वतःची जी दमेची बाजू आहे ती जर तुम्हाला ओळखता आली तर पर्यायाने तुम्ही तिचा योग्य पद्धतीने वापर कराल आणि पर्यायाने तुम्ही चांगले व्यक्ती म्हणून, चांगले नेते म्हणून विकसित होऊ शकता, समोरू शकता. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की तो माणूस, त्या माणसामध्ये खूप गट्स होते, त्याच्यामध्ये खूप क्षमता होती, पण एवढी क्षमता असूनही, एवढे गट्स असूनही तो माणूस पाहिजे त्या ताकदीने पुढे आला नाही, तो नेता पाहिजे त्या ताकदीने पुढे आला नाही. याचं कारण की त्या व्यक्तीला त्याच्यातले गुण, त्याच्यातली क्षमता ओळखता आली नाही. म्हणून तुम्ही तुमच्यातील क्षमता ओळखू शकले पाहिजे, तुमच्यातले प्लस पॉईंट कोणते, मायनस पॉईंट कोणते हे तुम्हाला समजलं पाहिजे की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये नेता म्हणून कोणत्या गोष्टी जमेच्या आहेत ते मला समजलं पाहिजे आणि माझ्या नेतृत्वाला मारक असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत तेही मला कळलं पाहिजे. आणि म्हणून ज्या माझ्या जमेच्या बाजू आहेत त्यांचा मी विकास केला पाहिजे, त्यांना अधिक फोकस केलं पाहिजे. आणि ज्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाला धोका निर्माण होतोय, माझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत, त्याच्या वाईट गोष्टी असतील त्या वाईट गोष्टी मी टाळण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा नेता आपल्या अनुयायांशी, आपल्या कार्यकर्त्याशी बोलतो आणि त्यांना आपलासं करतो,
पण त्यातलं कोणी उठून गेल्यानंतर जर तो नेता म्हणत असेल की छट त्याचं काय खरं आहे, तो असाच आहे, तो बोगस आहे, तो डुप्लिकेट आहे, मग तो गेल्यानंतर त्याच्या बाबतीत तेच म्हणायचं, दुसरा उठून गेला त्याच्या बाबतीत तेच म्हणायचं, तिसरा उठून गेला त्याच्या बाबतीत तेच म्हणायचं. एखाद्या व्यक्तीला अशी वाईट सवय असते आणि त्यामुळे जेव्हा त्याच्या कार्यकर्त्यांना माहिती असतं की आपले भाऊ किंवा आपला नेता हा उठून गेलेला आपल्या प्रत्येक सहकार्याला असंच नाव ठेवतो, मग त्यांना जर तो ठेवतो तर मग आपल्याला सुद्धा ठेवत असेल, असं जर इतरांना कळलं नसतं, त्यांना इतरांना वाटलं तर तुमचे फॉलोअर्स तुटतात, तुमचे समर्थक तुटतात. म्हणून जी गोष्ट आपल्यामध्ये वाईट आहे ती आपण सोडली पाहिजे. एखादा नेता व्यसनी असेल, त्याचं चारित्र्य चांगलं नसेल तर पर्यायाने तिथे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून आपल्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, आपण स्वतःला ओळखू शकलो पाहिजे. वाईट गुण असतील आपल्यात तर ते आपण दूर केले पाहिजेत, चांगल्या गुणांचा आपण अधिक चांगल्या प्रकारे विकास केला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक नेत्याला जर त्याला मोठं व्हायचं असेल, त्याला विकास पावायचा असेल, त्याच्या फॉलोअरची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी काय आवश्यक आहे, नो युअरसेल्फ. म्हणजे संबंधित नेत्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखण्याची क्षमता, ते आत्मपरीक्षण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. इतरांनी सांगणं वेगळं, पण आपल्याला सुद्धा कळू शकतं की आपल्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आणि कोणत्या चांगल्या गोष्टींनी जर आपण आपल्या स्वतःशी संवाद साधला तर. आणि म्हणून स्वतःला ओळखण्याची क्षमता असणं हे सुद्धा चांगल्या नेतृत्वाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण एक शेवटचा पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये पाहू, सोशल मीडियाचा वापर करण्याची क्षमता. हा सुद्धा आधुनिक काळामध्ये राजकीय नेतृत्वाचा प्रमुख आधारस्तंभ आहे, प्रमुख घटक आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी सोशल मीडिया नावाची गोष्ट नव्हती. आपल्या अनुयायांशी, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा असेल तर एकतर डायरेक्ट भेट, कारण खूप पूर्वी फोनही नव्हते, एकतर भेट, एकमेकांशी भेट घेणे किंवा जाहीर सभेला जाणं, दौऱ्यावर राहणं, विविध गावांना भेटी देणं आणि त्यातून संपर्क वाढवणं. म्हणजे तुम्ही विविध गावांना जाऊ शकले, लोकांमध्ये मिक्स होऊ शकले, जाहीर सभांमध्ये भाषण चांगल्या प्रकारे करू शकले तर तुमचे फॉलोअर्स वाढणार, तुमचे समर्थक वाढणार. पण आज त्याचा जर वापर करायचाच आहे आपल्याला, म्हणजे चांगल्या नेतृत्वाला त्या गोष्टीचा वापर करावा लागतो, जाहीर सभेचा वापर करावा लागतो, जाहीर सभेत भाषण करावं लागतं, विविध गावांमध्ये जावं लागतं, विविध कुटुंबांना त्यांच्या सुखदुःखात त्यांना भेटावं लागतं, त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो. पण त्याही व्यतिरिक्त आधुनिक युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग समजलं जातं आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाचा वापर ज्या नेत्याला अत्यंत खुबेने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतो तो नेता अधिक सक्सेस ठरलेला आहे. मग सोशल मीडिया म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मोबाईल फोन असेल, त्यानंतर आपला व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा मग ट्विटर असेल, हे जे विविध सोशल मीडिया आहे, जी समाज माध्यम आहे, यांचं नॉलेज, त्यांचा वापर करण्याची क्षमता, ते स्किल, ते तंत्रज्ञान नेतृत्वाने आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोट्यवधी फॉलोअर केवळ भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आणि मग ट्विटवर ते काय म्हणतात, कोणतं स्टेटमेंट करतात हे त्यांचे फॉलोअर सातत्याने पाहत असतात आणि त्यांच्याशी ट्विटरवर ते कनेक्ट असतात, फेसबुकवर ते कनेक्ट असतात. म्हणजेच या माध्यमांचा वापर करून आपण बसल्या जागी सुद्धा बऱ्याच वेळेस, म्हणजे एखाद्या शहरात राहून, आपल्या कार्यालयात राहून सुद्धा तो नेता आपल्या अनुयायांच्या, आपल्या समर्थकांच्या संपर्कात सातत्याने राहू शकतो, त्यांना प्रेरित करू शकतो, त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघितलं मार्चपासून कोरोना सुरू झालेला आहे. कोरोना सुरू झाल्यामुळं आपल्याला फेस टू फेस टीचिंग करता येत नाही, पण या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आज आपण आपलं लेक्चर घेतोय. अशी स्थिती म्हणजे आपलं शैक्षणिक काम थांबलेलं नाही, आपला संपर्क कायम आहे. तसंच राजकीय नेत्यांचं सुद्धा झालं. अनेक पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी ऑनलाईन कॉन्फरन्स घेतल्या, ऑनलाईन प्रोग्राम घेतले आणि आपल्या अनुयायांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहित करत राहिले, त्यांना मार्गदर्शन करत राहिले आणि त्यांना कनेक्ट म्हणजे किंवा त्यांना आपल्याशी बांधील ठेवून, आपल्याशी त्यांनी कनेक्टेड ठेवून आपल्या अनुयायांचं समर्थन अधिक चांगल्या पद्धतीने प्राप्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. म्हणून आधुनिक काळामध्ये, विद्यमान स्थितीमध्ये, वर्तमान काळामध्ये ज्या राजकीय नेतृत्वाला सोशल मीडियाचा अत्यंत पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने वापर करता येतो, तो राजकीय नेता आज अधिक प्रभावी ठरू शकतो, त्याचे फॉलोअर्स अधिक वाढू शकतात, त्याचा प्रभाव अधिक वाढू शकतो. आणि म्हणून या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा 7वा घटक सोशल मीडियाचा लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू.